उन्हात केळे पडले शहरात नाही. खरं सांगतो मी, कारण खरं तुम्हाला काही काही गोष्टी ह्यासाठी सांगतो मी. याच्या अगोदर सगळ्या कलावंताला माहित आहे माझं ब्लड 6च्या वर जात नव्हतं. 6च्या वर अजिबात जात नव्हतं. सीझन मध्ये निघाली की 10-10, 20-20 सलाईना घ्यायची, सीझनला निघायची. सीझन मध्ये अर्धी बेमान अर्धी बिमारच असायची. एवढा गोळ्याचा डब्बा सगळंच राहायची. असं 10 वर्षापासून चालू होतं. पाय दुखत आहे, कधी पाठ दुखत आहे, कधी पाठीत पाणी झालं, कधी हातात पाणी झालं, काही ना काही चालूच राहायचं. पण वर्षवासामध्ये 3 महिन्याचा चिवर घेतला. यकीन माना तुम्ही, 3 महिन्याचा चिवर घेतला पुऱ्या पार्टीला माहित आहे. आणि तेव्हापासून आता 1 वर्ष होते. एकच टाइम जेवतो. त्या दिवसापासून ज्या दिवशी चिवर घेतला त्या दिवसापासून साधी एक गोळी सुद्धा घेतली नाही. तरी माझं बाल बाक झालं नाही. कारण बाबासाहेब फॉलो केला, बुद्ध फॉलो केला. सच्चाईचा रस्ता जो अपनाव बुद्ध म्हणतात. मी सांगितलेल्या मार्गांचा, कारण मी तुमचा मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही. मी ज्या मार्गाने सांगेल त्या मार्गाने गेले तर तुमच्या जीवाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. शब्द शब्द सब कोय काही शब्दन का करो विचार, एक शब्द शीतल करे दुसरा करे देजार. संत कबीरांना म्हणायचं होतं, यांचं प्रबोधन, यांचं गायन झोपलेल्या जागा असलेल्या माणसाला झोपवतं. अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन झोपलेल्या माणसाला सुद्धा जागा केल्याशिवाय राहत नाही. यांचं गायन, यांचं प्रबोधन सोन्यासारख्या माणसाची माती करतं. अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचाराचं प्रबोधन मातीसारख्या माणसाचंही सोनं केल्याशिवाय राहत नाही. जेव्हा बाबासाहेबांचं प्रबोधन ऐकून एक माणूस उभा होतो, त्याच्या एका हाती बाबासाहेबांची पेन, दुसऱ्या हाती शिवाजी महाराजांची तलवार होतो. जेव्हा असं होतं, अरे आमच्या सोळा रे, मनुवाद्याच्या माय बहिणीकडे जरी वाकडा डोळा करून पाहिलं तर बाबासाहेबांच्या अवलाद त्यांचा डोळा बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. हे बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं. कारण माय बहीण कोणाची असो, आम्ही याच्यावर विश्वास करत नाही, आम्ही जातीवर विश्वास करत नाही. प्रत्येक धर्माची बाई, प्रत्येक धर्माची पोरगी आमची माय बहीण आहे. हा आमचा समाज समजणार आहे. म्हणून म्हणायचं आहे की नीले झंडे बगैर यहाँ राज नहीं मिल सकता और संविधान के बगैर ये देश नहीं चल सकता. अयोध्या में मंदिर बना अच्छी बात है भाई दीपक, मगर भीम के कानून के आगे यहाँ पत्ता भी नहीं हिल सकता. यहाँ पत्ता भी नहीं हिल सकता. यहाँ पत्ता भी हिल नहीं सकता. हम सबकी वो तो शान है. फिर भी वो बचाएंगे, फिर भी वो बचाएंगे. हम सबकी वो तो शान है. हमारी शान क्या है? हमारी जान क्या है? हम सबकी वो तो शान है. हम सबकी वो तो शान है. वो प्यारा संविधान, हम सबकी वो तो शान है. वो प्यारा संविधान है. हम सबकी वो तो शान है. वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान. त्याकडून 500 रुपयाची भेट आली मला. वो प्यारा संविधान, एकदा टाळ्यांचा गडगडाट होऊ द्या. कारण संविधान आमचा श्वास आहे, संविधान आमचा घास आहे, संविधान आमचं ताट आहे. हम सबकी वो तो शान, वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान
बोलतो जनाला. जनाला शेतावणी ठेवू नका आंबा बोलतो जनाला. हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. मनाला हक्क विसरता का आमचे विचार करा म्हणाला. त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे. घोडे त्यावेळेस लागत होते तुम्हाला घोडे बसायला. बसायला. तेव्हा तर लय गोड वाटत होतं हसायला. बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. आता आम्ही लागलो खुर्चीवर बसायला. मग तुम्ही का लागले रुसायला. आता आम्ही हसणार कधी लढू शकणार नाही. आणि बाबासाहेबांनी लिहिलेली घटना कोणी मायचा लाल खोडू शकणार संविधानाची जाणीव देशातील लोकात नाही. संविधानाची जाणीव देशातील लोकात नाही. आवाज उठवणारा संसदेत पाहिजे चौकात नाही. संविधान लिहून आम्हा फार मोठे कर्ज दिले दादासाहेब बाबासाहेबांनी. त्या कर्जाचा हप्ता फेडण्याची आमची कोणाचीही अवकात नाही. हम सबकी वो तो शान है वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है वो प्यारा संविधान है. कारण भाजपची सत्ता पण बहुजनाला भेटलं काय. काय सर्व मान्यवर जेवढे सर्व माय बहिणी भाजपची सत्ता पण बहुजनाला भेटलं काय. काय संविधान संपविणे मनुवादी टपले काय. टपले का. भाजपची सत्ता पण बहुजनाला भेटलं काय. संविधान बदलवणे मनुवादी टपले काय. दादासाहेब म्हणतात संविधान बदलणे म्हणजे. दादासाहेब म्हणतात संविधान बदलणे म्हणजे तुमच्या मायचा नवरा बदलणे एवढे सोपे वाटते का. प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है वो प्यारा संविधान है. लिखा मेरे भीम ने हर पन्ना वो खून से. दुनिया में सबसे ज्यादा पढ़ने वाले मेरे भीम थे और दुनिया का सबसे अच्छा संविधान लिखने वाले मेरे भीम थे. सब इतिहास के पीछे भागते हैं दादा साहब, मगर जिनके पीछे इतिहास भागता था वो मेरे भीम थे. वो तो शान है वो प्यारा संविधान है. सबकी वो तो शान है वो प्यारा संविधान है. लिखा मेरे भीम ने हर पन्ना वो खून से. रखा नहीं शान से तो अरे रखा नहीं शान से तो जाओगे रे जान से. जाओगे रे जान से. जाओगे रे जान से. जाओगे रे जान से. वो भीम जी का निशान है. वो भीम जी का निशान है. हमारा जिस पे ध्यान है. हमारा जिस पे ध्यान है वो प्यारा संविधान. हमारा भी तो जान है वो प्यारा संविधान है. सबकी वो तो जान है वो प्यारा संविधान है. बाबासाहेब एक माझी बहीण रात्री 12:30 ते 1 वाजता कामावून घरी येते. घरी जाताना तिला असं वाटते कोणीतरी गुंड्या प्रकृतीचे 3-4 माणसं माझ्या मागे लागले म्हणून ती आपली चाहूल वाढवते. पाऊल वाढवते तर ते गुंड पण तिच्या मागे जोरात धावू लागतात. ते जोरात पडते. ती मुलगी जोरात पडते. वाचवा माझी मदत करा. कोणी तिच्या मदतीला धावत नाही कारण त्या गुंडाच्या हाती नंगा तलवारी असते. जोरात धावते. धावता एकही तिच्या मदतीला धावत नाही. एका घराची खिडकी तिला खुली दिसते. जशी त्या खिडकीतून बघते अशीच त्या दरवाजावर हात देते. दरवाजा ठोकते. दरवाजा उघडतात. बाईला आतमध्ये घेतात. दरवाजा लावून देतात. रात्र निघून जाते. दिवस निघते. बाई घराच्या बाहेर जाते. पोरगी सकाळी बाहेर निघते सकाळी आणि त्या घरातल्या पोराला म्हणते दादा धन्यवाद रे तू माझा जीव वाचवला. पण तो मुलगा म्हणते ताई जाण्याच्या पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तूही एकटी मीही एकटा. तूही जवान मीही जवान. तूही सुंदर मीही सुंदर. त्याच्या जागेवर जर मीच तुझ्यावर बलात्कार केला असता तर कोण्या विश्वासानं माझ्या घरात आली. तेव्हा ती मुलगी बोलली नाही रे दादा मी अशी तुझ्या घरात आली नाही. धावता मला वाटलं माझं जीवन समाप्त झालं. जेव्हा तुझ्या खिडकीतून मी वाकून बघितलं तेव्हा तुझ्या भिंतीवर मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिसला.
आणि ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबाचा फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही, त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली. तेव्हा मुलगा बोलला, ताई काय बघितलं तू बाबासाहेब, काय वाचलं तू बाबासाहेब, बाबासाहेबाचा फोटो माझ्या भिंतीवर दिसला, तू माझ्या अर्ध्या रात्री घरात घुसली, काय वाचलं तू बाबासाहेब. तेव्हा जी मुलगी म्हणते, अरे दादा, धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं. धर्म आणि संस्कृतीनं बाईला रात्री पुरतं आणि भाकरी पुरतं वापरलं. पण ज्या दिवशी या देशाचं संविधान माझ्या बाबासाहेबांच्या हाती आलं, आर्टिकल 14 आणि 15 मध्ये एका फटकाऱ्यात बाईला माणसाच्या बरोबरीत आणून बसवलं. ज्या घराच्या भिंतीवर बाबासाहेबांची फोटो असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही, त्या विश्वासानं तुझ्या घरात आली रे. अरे माय बहीण कोणाची असो, SC NT मुसलमान नवे ब्राह्मणाची असो, तिला मान सन्मान आरक्षण संरक्षण मिळावं म्हणून 27 सप्टेंबर 1949 ला पंतप्रधान नेहरूच्या थुर्तावर राजीनामा फेकून देणार आमचा बाबासाहेब. तो बाबासाहेब ज्या घराच्या भिंतीवर असेल ते घर कधी कोणाची इज्जत घेणार नाही, त्या विश्वासानं मी तुझ्या घरात आली दादा. तेव्हा तो मुलगा बोलला, ताई आज खऱ्या अर्थाने तुला बाबासाहेब समजला. ज्या दिवशी या देशाच्या प्रत्येक बाईला बाबासाहेब समजेल त्या दिवशी कोणी माय बहिणीवर अन्याय अत्याचार व बलात्कार होणार नाही ग माझे ताई, बलात्कार होणार नाही. हम सबकी वो तो शान वो प्यारा संविधान वो तो शान वो प्यारा संविधान सवलती येती है हर को मजनी में, दुःख या गोष्टीचं होते. सवलती बाबासाहेबांच्या सगळ्या जाती घेतात, पण जेव्हा संविधानावर कोणी बोट उचलते मात्र दर्द सगळा फक्त आणि फक्त बौद्धांना होते. ह्या गोष्टीचं दुःख वाटते. सवलती सगळे घेतात, घ्या सवलती, मी असं म्हणत नाही, कारण बाबासाहेबांना जातपात केली नाही, आम्ही कोण होतो जातपात करणारे. पण तुम्ही ज्याचं खाता त्याचं तर का, बापाचं खाता आणि काकाचं खाता, लाजा वाटत नाही हराम करू तुम्हाला. अरे सवलती लेते है हर को मजनी में, फिर दर्द क्यों होता है संविधान का, अरे दर्द क्यों होता है बोतों के सीने में, ये संविधान सबका है, ये संविधान सबका है. तुम कितने बेईमान है, वो कितने बेईमान है, वो प्यारा संविधान है. तुम्हाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले. किती? 361. जेबी बाबू पिल्लू किती हुशार, त्याच्यावर चढलो. प्रमोद फुले मोगाव यांच्याकडून 200 रुपये खूप खूप धन्यवाद. तुम्हाला माहित आहे, कोणाकोणाला माहित आहे छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले? कोणाला माहित आहे? हा, छत्रपती शिवाजी महाराजांना 361 किल्ले जिंकले सुभाष भाऊ. पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. लिहिलं? एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. आताचे आमदार खासदार चोट्टे एखादा संडास बांधतात, त्याच्यावर लिहितात आमदाराच्या निधीतून. हम सबकी वो तो शान वो प्यारा संविधान सबकी वो तो शान है, वो प्यारा संविधान है. हमारा इतिहास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है. महात्मा गांधी म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं. महात्मा गांधी म्हणायचे कारण महात्मा गांधीला बाबासाहेबांनी कधीच महात्मा म्हटलं नाही. पत्रकार लोकांनी त्यांना विचारलं, बोले आप महात्मा गांधी को महात्मा क्यों नहीं बोलते, मिस्टर गांधी क्यों बोलते? तो बाबासाहेब बोले, जिनको आत्मा ही नहीं उनको महात्मा बोल के क्या करूं. बोले अगर गांधी को आत्मा होता तो मैंने मेरे समाज के लिए अलग मतदार संघ मांगा था, तो वो मतदार संघ कैंसिल करने के लिए येरोड़ा जेल में वहां जाके उपोषण पे नहीं बैठना था. अगर उसको आत्मा नहीं तो मैं उसको महात्मा क्यों बोलूं, जिनको आत्मा ही नहीं है. क्यों? कि नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं. नंगे को नंगा करना गांधीवाद कहते हैं, लेकिन नंगे को भी कपड़े पहनाना आंबेडकरवाद कहते हैं. महात्मा गांधींना कधीच बाबासाहेबांनी महात्मा म्हटलं नाही. बाबासाहेब म्हणायचे मिस्टर गांधी, कारण बापाचा बाप होता ना. बरोबर की नाही? हम सबकी वो तो शान वो प्यारा संविधान
चाहने वाले सब मुझे महात्मा कहते हैं। कहते हैं। पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं। चाचा कहते हैं बेटा। पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे मेरे चाहने वाले सब मुझे चाचा कहते हैं। पण बाबासाहेब म्हणायचे अबे मेरे चाहने वाले छोड़, तेरे चाहने वाले भी मुझे बाप कहते हैं। अपनी वो तो जान है, वो प्यारा संविधान है। अपनी वो तो जान है, वो प्यारा संविधान है। भाऊ पैसे संपले का? नाही संपले सुद्धा काय हरकत नाही, टाळ्या वाजवल्या तुम्ही तर यात माझ्यासाठी. नाही दिली कमी दिली मग ते संपले. सागर धुले हिंगणघाट वाले यांच्याकडून 50 रुपयाची भेट. नाही टाळी वाजवल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नका. आमचा की होतो वो प्यारा संविधान है। अपनी वो तो जान है, वो प्यारा संविधान है। अपनी वो तो जान। उमेश बोरकर जय भीम यांच्याकडून 100 रुपयाचे. गावातून शहरात आले याचा तुम्हाला नाज वाटते. गावातून शहरात आले याचा तुम्हाला नाज वाटते आणि झोपड्याचे महाल झाले याचा तुम्हाला माज वाटते. झोपड्याचे महाल झाले याचा तुम्हाला माज वाटते. हे सारे भीमाच्या कायद्याचा फायदा घेतात रे भाई दीपक. मग घरात फोटो लावायची तुम्हाला का लाज वाटते? संविधान है, अपनी वो तो जान है, वो प्यारा संविधान है। हमारा इतिहास है हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है। जो भिड़ा हमसे, कारण आमचे आमदार खासदार निवडून येत नाही भाऊ. कारण आमच्या भावा देखील नाही. आमच्या एका भावानं आपली माय उभी केली तर दुसरा भाऊ म्हणजे मी माई बायको उभी करतो म्हणते. तुले ना मला टाक कुत्र्याले माहिती नाही खाऊंगा लेकिन तुझी बी नाही खाणे ढोंगा म्हणते. ही आमच्या समाजाची अशी परिस्थिती आहे. बरोबर की नाही? आहे की नाही? कसं आहे तुम्हाला माहिती आहे आता कसं गावागावात बघा स्वच्छता अभियान झालं. पहिली नव्हतं. पहिले कसं होतं उचलला टपाका चाललो खाली, उचलला टपाका चाललो खाली. सगळे बुढे बाडे जवान सगळे जायचे आणि गाड्या जर आल्या गावाच्या शेजारी इकुनी पंगत बसली राहायची निकुनी पंगत बसली राहायची. गुलाबाचे फुल. हा आणि गाडी दिसली कोणी माणूस दिसल्या का पाया बिचारा स्टँड अप व्हायच्या. माणसं नाही व्हायचे, माणसाला बेसर माणसं बसले बसले जा. मग मी विचार केला बसणाऱ्याला लाज नाही तर पाहणाऱ्यांना तरी लाजावं कमस कर, तिकडे पाहू नका. पण आता कसं आहे प्रत्येक घरामध्ये स्वच्छता अभियान झालं की नाही? आता तरी म्हातारे बुढे असतात की नाही म्हातारे 60च्या वर 70च्या वर त्याला अजून संडासात होत नाही. नाही त्याला माहित आहे ना कशी होईल गुदमरल्यासारखं वाटते ना. त्याला माहित आहे खाली गेला गावची खाली राहिली उतरला टपाका, उतरला टपाका. त्याला माहित आहे खाली गेलं का भरपूर हवा लागते, घनघन माशा येते आणि 5-6 गवताच्या काड्या रुपल्याशिवाय ते काही बिचारी उतरत नाही. 2 म्हातारे खारीमध्ये जातात. ही माझी पार्टी तर लय बदमाश आहे. आम्ही एखाद्या गावात गेलो, शहरामध्ये गेलो, गावात गेलो, कोणाच्या घरी एकच संडास राहील ना का 10 संडास असतात का? मग आता लयच ना एखादं माणूस कसं जावं, मग हे खारीत जातात. डबे नेत नाहीत, बकेटच नेत सगळं. हो बकेट नेऊन काय पंगत बसता की काय तिथं? हे काय काय वाढता असं पाणी. 2 बुढे 2 म्हातारे जातात खारीमध्ये डबे घेऊन. एक असा मागं बसते एक असा पुढं बसते. सांगायला लागते असं ते बसते म्हणून सांगायला लागते ना. एक बसते मागं एक बसते पुढं. 2 बुढे आता मागच्याची होती बाबा लगेच होईल नाही तर काय बसून राहील का विचार. आता मागच्याची होती हा मागचा काय करते जशी याची होती पुढच्याची धुवायची. हा पुढचा म्हणते अभि माई होय ना म्हणते. मग मागचा म्हणते तूही होय तर माई कुठे गेली म्हणते. म्हणजे आमच्या समाजाची अशी दुर्दशा आहे, स्वतःची कुठे गेली माहित नाही, आम्ही दुसऱ्याची धुवाले जातो. स्वतःची खरकटी आहे काडी आहे पांढरी आहे ते काय बघत नाही, दुसऱ्याची लय पाहायला जातो आम्ही. रिक्का हो लोकांची पाहायला जातो आम्ही. त्याच्यामुळे आमचे आमदार खासदार निवडून येत नाही, त्याच्यामुळे आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून येत नाही. अरे साधा सरपंच निवडून येत नाही आमचा. कशामुळं एकामेकाचे पाय खिचाचे कामं करतो आम्ही, मनुवाट्याची जाऊन चाटत बसतो. काय अर्थ त्याने? कशासाठी? एक काप बिर्याणी एक पावटीसाठी नुसतं आमचे लिहिले जातात. बाबासाहेब बोलले तुमचं वोट तुमच्या माय बहिणीच्या इज्जतीपेक्षा तुम्हाला प्रिय असलं पाहिजे, पण आमचं वोट एक काप बिर्याणी एक पावटी भेटली का गेलं आमचं वोट. म्हणून म्हणतो की सारं काय विका पण भान विकू नका, बहुजन समाजाची जाण विकू नका. आल्या प्रसंगी तुमची माय बहीण विका पण दारूच्या बाटलीसाठी मतदान विकू नका, मतदान विकू नका. शेवट गाते लक्ष असू द्या. हमारा
इतिहास है हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है, हमें क्या खास है। जो भी भीड़ा हमसे, अरे जो भी भीड़ा हमसे उसका पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है, पूरा सत्यानाश है। मरेंगे या मारेंगे, अरे घटना तो संवारेंगे, मरेंगे या मारेंगे, अरे घटना तो संवारेंगे। भाई दीपक का आह्वान है, भाई दीपक का आह्वान है, वो प्यारा सा विधान है, वो प्यारा सा विधान है, सपनों को जाग है, वो प्यारा सा विधान है। शेवटचा मुखडा गाते त्यानंतर एक जयंती